यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। काँग्रेसचे अनेक लोक संपर्कामध्ये, येत्या काळामध्ये मोठे पक्ष प्रवेश भाजपमध्ये होतील, राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। नेते लोक एकत्र आले वाटाघाटी करायला, त्यांच्यामध्ये चर्चा काय, वाटा कोणाला आणि घाटा कोणाला। मला वाटतं मग काँग्रेसचे कार्यकर्ते संपर्कात आहेत, लोकसभा जशा निवडणुका जाहीर होतील अनेक चांगल्या बातम्या आपल्याला ऐकायला मिळतील। तर भाजप सत्तेत राहणार नाही तेव्हा विखे पाटील कुठे जाणार, संजय राऊतांचा राधाकृष्ण विखे पाटलांना खोचक सवाल। जाते कोण राहते येणारा काळ ठरवेल, आणि उद्या सत्ता नसेल भाजपकडे तर आपण कुठे असणार आहात हाही विचार करून ठेवा। इंडिया आघाडीची उद्या महत्त्वपूर्ण बैठक, ऑनलाईन बैठक होण्याची शक्यता, नितीश कुमार यांच्या संयोजक पदावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्याआधी दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात 15 ते 18 जानेवारी दरम्यान होणार सहभागी, हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचा शिंदेंचा प्रयत्न। मराठा आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय तरुणाचा पायी प्रवास, महिन्याभरापासून 650 किलोमीटरचा प्रवास करत तरुण पोहोचला मुंबईमध्ये, मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची मागणी। काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी वेळ न दिल्यानं पुन्हा पत्र, इंडिया आघाडीच्या सदस्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत मत मांडायचं आहे। पत्रात यापूर्वी 4 वेळा मागितलेल्या भेटींचा, तारखांचाही उल्लेख। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून महत्त्वाची समिती स्थापन, दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबत ही समिती घेणार निर्णय, समितीच्या परवानगीनंतरच पक्षप्रवेश होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष गुरुवारी सुनावणी घेणार, 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं आवाहन, शिवसेना आमदार अपात्रता निकालाआधीच राष्ट्रवादीची सुनावणी।